सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. आज आपला प्रवास होणार ते गणपतीसाठी गावी. दिनांक 2 सप्टेंबर 2024. गणपतीसाठी राहिलेत फक्त 3 ते 4 दिवस. म्हटलं आधीच प्रवास करून घेऊ, गर्दी कमी मिळेल. आई आठवड्यापूर्वीच गेली आहे आणि बाबा नंतर येणार आहेत गणपतीच्या दुसऱ्या दिवशी. मस्तपैकी बॅग वगैरे भरून झाली आहे. या ठिकाणी आता कपडे सुकत ठेवले. या ऊन लागत नाही म्हटलं पंखेवरच सुकून घेऊ. प्रयत्न केले की रेल्वेचे तिकीट मिळेल, पण काय मिळेल नाही. शेवटी मग लक्झरी बस म्हणजे आज मुंबईपासून गावी मसदेगाव माझं लक्झरी बसने प्रवास होणार आहे. श्री अंबाप्रसाद ट्रॅव्हल. तिकीट पण आपल्या समोरच आहे. भूषण गावडे अंबाप्रसाद ट्रॅव्हल. बसण्याचे ठिकाण भांडूप आणि जाण्याचे ठिकाण मसदे. आणि या प्रवासामध्ये मी एकटा नसून माझ्यासोबत अजून आहेत आमचे गावडे बंधू. संध्याकाळी 5चा टायमिंग असून मला काही करून पोहोचायचं आहे 4:30ला भांडूप कोकण नगर या ठिकाणी, कारण तिथूनच बस सुटणार गावी जायला. मागच्या महिन्यामध्ये आपले पूर्ण झाले होते घरचे जेवण. भूषण दी एक्सप्लोरर यूट्यूब चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर आणि त्यानिमित्त यूट्यूबकडून मिळाले आहे सिल्वर प्ले बटन. या संबंधी तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा 2-3 दिवसांनी. तर आता जास्त वेळ नको तर पटकन जाय भांडूप कोकण नगरला, कारण बाहेर तुफानी पाऊस पडतोय. ऑन टाइम पोहोचलो आहे भांडूप कोकण नगर या ठिकाणी, कारण आपली जी अंबाप्रसाद ट्रॅव्हल येथूनच सुटेल. समोर कोकण नगर बस स्टॉप आणि ह्या साईडला पलीकडे ऑफिस, तिथेच त्यांची गाडी लागते. भांडूपमध्ये अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. चाळीतली घरं हो, इकडचे गणेश उत्सव, दहीहंडी उत्सव, इकडचं मच्छी मार्केट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणात जाणाऱ्या लक्झरी बसेस. मग ते कोकण नगर असो, छत्रपती शिवाजी महाराज तलाव असो किंवा सरोजनगर. बॅक टू बॅक बसेस आलेल्या आहेत. साई ट्रॅव्हल, देवगडचा राजा आणि त्याच्या मागे हिरव्या कलरची हिरकणी आपली अंबाप्रसाद ट्रॅव्हल. श्री अंबाप्रसाद ट्रॅव्हल, शुभलाभ हिरकणी. हिरकणी बस आहे एस टी महामंडळासारखी सेम BS6 एशियट टाईप बस. याच बसने आपला प्रवास होणार थेट आपल्या गावी मस्तेपर्यंत. लोकेशन भांडूप कोकण नगर. अजूनपर्यंत गर्दी नाही. बसमध्ये बऱ्यापैकी प्रवासी आहेत आणि यापैकी आमची जी सीट मिळाली आहे 25-26 नंबर, एकदम शेवटला टोकावर 25-26 नंबर आमची सीट. आणि आता गाडी पण चालू झाली बघा एकदम दणक्यात. तब्बल 7-8 महिन्यांनी प्रवास होतोय लक्झरी बसचा. मागे गेला होता जानेवारीमध्ये साई तन्मय, परळ ते विजयदुर्ग. प्रवासी वर्ग देखील आलाय आणि आपली गाडी रवाना होते भांडूप पश्चिम कोकण नगर इथून. स्वामी रामेश्वर, आचरा क्वीन आणि समोर डेकोरेशन साहित्य सर्व. श्री स्वामी समर्थ. ओ सिद्धेश शेठ चला. आपली गाडी सुटली कोकण नगर पासून, जिथून साई ट्रॅव्हल आणि सुटत अंबाप्रसाद. आणि समोर सरोजनगर मालवण साईडला जाणाऱ्या गाड्या. गणपतीसाठी प्रवास होतोय. गणरायाच्या नामस्मरणाने आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. भांडूपवरून गाडी सुटल्यानंतर आपल्या गाडीने घेतला आहे 10 मिनिटं टॉयलेट ब्रेक. माझ्या मागे अंबाप्रसाद आणि या ठिकाणी साई ट्रॅव्हल. समोर दिसला रोड घाटकोपर पंतनगर. याच ठिकाणी यांच्या गाड्या पार्किंगला असतात आणि यांचं मेन ऑफिस त्याच ठिकाणी आहे घाटकोपर स्टेशन बाजूला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती उत्तमरित्या हायवे सुविधा. या ठिकाणी टॉयलेटच्या बाथरूमच्या सोयीसुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे कल्याणपासून येते म्हणा किंवा ठाणे, मुलुंड, भांडूप थेट दादर मुंबईच्या दिशेने, तर अशा सोयीसुविधा उपलब्ध आहेत प्रत्येक ब्रिज साईडला खाली. अंबाप्रसाद ट्रॅव्हल ज्या बसने माझा प्रवास होतोय, ही गाडी आली आहे बोरिवलीवरून. आमचा डेलीचा रूट आहे बोरिवली ते मसुरे मार्गे जोगेश्वरी म्हणा, पवई, पुढे भांडूप आणि भांडूपवरून गाडी ऐरोली मार्गे न जाता जाते थेट घाटकोपर, छेडानगर, चेंबूर, मानखुर्द आणि मग गाडी कळंबुलला कनेक्ट होते मुंबई गोवा हायवेने थेट आपापल्या गावी. आजच्या प्रवासामध्ये मी आणि आमचे गावडे बंधू आहेत. थोडे कॅमेऱ्यासमोर यायला लाजत आहेत बिचारे, हरकत नाही. कसलं ट्रॅफिक लागलंय, सुट्याचं नावं घेत नाही. आपण आलो आहोत मैत्री पार्क. गणपतीसाठी या ठिकाणी स्पेशल गाड्या सोडतात. मैत्री पार्क आमच्या कोकण एस टी प्रेमी ग्रुप यांच्यातर्फे. स्वारगेट, शिवनेरी स्वारगेट. आपली एस टी महामंडळ बस लागली. न्यू मिलन ट्रॅव्हलर्स रेस्टॉरंट. 9:15 वाजले. आपल्या गाडीने घेतला आहे मस्तपैकी ब्रेक. 2 लक्झरी बसेस लागलेत. खापरोबा अंबाप्रसाद, बाजूला कणकुली आगारातली बोरिवली कणकुली एस टी आणि समोर साई. एक परळ एक
सिटिंग कम स्लीपर बस. लगातार 4 तासांचा प्रवास करत गाडीने आपल्याला घेतला आहे मस्तपैकी जेवणासाठी ब्रेक हॉटेल न्यू मिलन. जेवणासाठी घेतली मस्तपैकी हलकीवाली डाळ खिचडी. रात्रीचा प्रवास आहे, गाडी जास्त कुठं थांबणार नाही तेव्हा आपलं हलकंच बरं. आणि सोबत कांदा लिंबू लोणचं पापड. या नंबर 1 टेस्ट आहे. हॉटेल न्यू मिलनचं जेवण चांगलं आहे. इकडचं एरिया क्लिनलीनेस पण एकदम परफेक्ट आहे. या मंडळी जेवायला या मस्तपैकी जेवून घेऊ आणि किंमत नंतर बघू. बोरीवली कणकवली चालली हॉटेल न्यू मिलनपासून थेट कणकवली दिशेने. 160 रुपयाची डाळ खिचडी खा. जरा बाहेर आलंय म्हटलं खायला तर मस्तपैकी जिरो या. आणि यापुढे आता जो प्रवास होणार आहे मुंबई गोवा हायवेने ऑब्विसली यार राष्ट्रीय महामार्ग 66. भरपूर दिवसांनी प्रवास होत आहे म्हटलं या हायवेचा प्रवास तुम्हाला दाखवतो आपल्या बसच्या केबिनमधून. जे बस चालक आहेत दर्शन दादा ओळखीचे आहेत, आपले एक सबस्क्रायबर भाऊकी आणि आमच्या नात्यामधलेच आहेत. वाजले ठीक रात्रीचे 10:15 आणि आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रवासाला झाली सुरुवात राष्ट्रीय महामार्ग 66ला. मस्तपैकी हायवेच्या प्रवासाचा आनंद घेऊ आणि त्यासोबत ओव्हरटेकिंग आणि समोरून येणाऱ्या ज्या आपल्या NH66 पिन लक्झरी बसेस आहेत त्याचा सुद्धा आनंद घेऊ. बाकी रोडचे काय कंडिशन अपडेट जे काय असतील आपण पुढे शेअर करू.
गरमागरम चहा आणि टाइम माहिती काय झालाय मध्यरात्रीचे 2:13 आणि आपल्या गाडीने घेतला आहे एक छोटासा 10 मिनिटाचा टी ब्रेक. कोणत्या ठिकाणी? आरवली. हॉटेलपासून जो काही प्रवास झाला आतापर्यंत एकदम नादखुळा. आणि या दरम्यान पेन ते आरवली दरम्यान रोडची कंडिशन 80% एकदम जबरदस्त. काय काय मध्ये मध्ये खड्डे आहेत एका साईडला एका पॅचमध्ये, पण ते जे काही खड्डे आहेत ना लय डेंजर, लय म्हणजे लय डेंजर. हरकत नाही, गणपतीच्या वेळेस पूर्णपणे भरून काढतील, पण रस्ता आतापर्यंत भाई जबराट. म्हणजे विचार करायला मंडळी, ज्या गाड्या पास होतात गोव्याच्या म्हणजे लक्झरी बसेस कोल्हापूर मार्गे, त्या गाड्या सुद्धा देखील या रोडने पास व्हायला लागल्या आहेत. म्हणजे रोडची कंडिशन बऱ्यापैकी आता ठीक होत आहे. पण पुढे संगमेश्वर हातकंबा या ठिकाणी मात्र अवघड आहे. हॉटेल पंचामृत मस्त ठिकाण आहे. या ठिकाणी चहा प्यायचं असं वाटतं की मुंबई साईडला आलोय. छोटंसं 10 मिनिटचा टी ब्रेक पूर्ण घरात आपल्याकडे रवाना होते हॉटेल पंचमृतापासून. आणि आपल्यासोबत पॅरलली पारिजात. केबिनचं नाद खरा प्रवास एन्जॉय करत आता आलोय मस्तपैकी आराम करायला आपल्या सीटवरती. कारण आराम तर भाई पाहिजे. मस्तपैकी झोप काढू भेटूया थेट राजापूरला. पहिला ड्रॉप पॉइंट आहे उनी या ठिकाणी. तोवर सर्वांना शिवरात्री. शुभ सकाळ मंडळी, नमस्कार. वाजले ठीक सकाळची 6. आम्हाला वाटलं होतं की आपली भेट होईल उनी राजापूरमध्ये, पण जी काय गाडी पळवली एकदम तडातड धडाधड. पोचलो ठीक कणकवली या ठिकाणी. माझ्या मागे कणकवली बस स्टँड. आणि आता प्रवासी वर्ग उतरतोय कणकवली या ठिकाणी. नंबर 1 गाडी पळवली आहे, नंबर 1. वा वा मस्त. तर आतापर्यंत आपण प्रवास केला राष्ट्रीय महामार्ग 66ने. अजून आपल्याला करायचं आहे कसाल या ठिकाणी, कारण कसाल नंतर या गाडीचा रूट चेंज होतो. म्हणजे कसाल हिवाळे असं करत थेट माझ्या गावातून कांदळगाव ह्या बसचा लास्ट स्टॉप. मला वाटलं मालवण असेल, पण मालवण मसूर नसून कांदळगाव हा शेवटचा स्टॉप. कसाल नंतर जो काही रूट आहे ना एकदम सिंगल रोड, लय बघण्यासारखं आहे. चला 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 तुम्हाला दाखवतो कसं आहे तो. कसाल या ठिकाणं जाता आपली गाडी आता झाली थेट ओळये हिवाळे राटिवडे आपल्या गावी. समोरचा असता कसाल कुडाळ, पुढे सावंतवाडी गोव्याच्या दिशेने, आणि इकडून सगळे गावोगावी आपल्या गावी. मुंबई गोवा हायवे ठिकाणी ठिकठिकाणी खड्डे आहेत, पण बऱ्यापैकी रस्ता सुधारला आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा तरी खूपच सुधारला आहे. आता आमच्या गावातील रस्ते बघा कसे आहेत ते, आहे की नाही एकदमच नाद कळा. आले आले खड्डे आले, थोडक्यातच आले. आणि आपण ज्या बसने प्रवास करतोय त्याचा हॉर्न बघा, फुल्ली बलून हॉर्न. हा मुंबईमध्ये BST बसमध्ये हाच हॉर्न असतो कायम, किक 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 एस टी महामंडळामध्ये. आणि या ठिकाणी पॉपकॉर्न.
आधी लागले गाव ओवळीये, त्यानंतर आता लागले हिवाळे. कोण कोण आहेत ओवळीये हिवाळे गावातून आणि तुमची वाडी कोणती? जे कोणी व्हिडिओ बघताय नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आम्ही हिवाळेकर, हॅशटॅग आम्ही ओवळीयेकर. कसालनंतर ओवळीये हिवाळे असं करत आपण लागलो आता राठिवडे गावात. आणि हा मुख्य मार्ग कणकवली मालवण मार्गे बेळणे आंगणेवाडी महान. बघितलं की नाही आमच्या गावचा रस्ता कसा आहे, एकदम नाद खुळा मुंबई गोवा ह्यापेक्षा जबरदस्त. या लक्झरीने याचा फायदा हाच आहे की मस्तपैकी घरा शेजारी उतरा, जाऊ पटकन आपल्या घरी. जाणारी वाट बघा अशी आहे, एकदम सावकाश अलगद पण जावं लागतंय. जातो घरी मस्तपैकी फ्रेश दो, मग भेटूया आपण. सुप्रभात. या गरम चहा आणि कांदे पोहे खायला. सुपरफास्ट प्रवास करत सुपरफास्ट पद्धतीने मस्तपैकी तयार झालो. आता नाश्ता करून घेऊ. प्रेझेंटेटिव्ह घरचे जेवण भूषण द एक्सप्लोरर फॉर पासिंग 1 लाख सबस्क्रायबर फ्रॉम यूट्यूब. आणि या संबंधी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पाहायला मिळेल येत्या 1 किंवा 2 व्हिडिओ नंतर. तुम्ही सुद्धा कोकणात आपापल्या गावी येत आहे मुंबई गोवा हायवेने राष्ट्रीय महामार्ग 66 ने, तर सांगू इच्छितो की रोड कंडिशन 80% एकदम चांगली आहे. काही काही ठिकाणी मोजकी जिथं काम झालेलं नाही तिथे फक्त खड्डे पडले आहेत, पण ते खड्डे असे आहेत की गाडीची स्पीड खूप कमी ठेवा. म्हणजे बघा ना, मी बरोबर 5:45 निघालो होतो भांडूपुरून आणि या ठिकाणी गावी माझ्या गावच्या घरी सकाळी 7 वाजता पोहोचलो बरोबर. एकंदरीत 12 तासाचा प्रवास झाला, पण ट्रॅफिक पण नाही किंवा खड्डे पण जास्त ठिकाणी नाही. टायमिंग चांगला कव्हर केला तो आरोली पासून थेट कणकवलीपर्यंत. म्हणजे इतका गाढ झोपलो. आणि अंबाप्रसाद ट्रॅव्हल तर भाई नंबर 1 आमच्या गावचीच गाडी आहे. प्रत्येक मसुरे म्हणा किंवा पोई हिवाळी या ठिकाणी जाणाऱ्या लोकांसाठी उपयुक्तची गाडी. आणि तिकीट भाडे सांगतो तुम्हाला, म्हणजे मी पे केले माझ्या प्रवासासाठी एकूण 1200 रुपये. आम्ही 2 जण होतो, दोघांचे मिळून 2400 रुपये. प्रवास तर एकच नंबर झाला. आता पटकन तयारी करायची गणपतीसाठी, कारण कलर बिलर काम सुरू आहे. सोबत बाजार भरायचा आहे, बरेच काही ऍक्टिव्हिटी करायचे आहेत. त्याच्या कोणकोणते असतील तुम्हाला बघायचे आहेत ना मग आजच्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया म्हणजे आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती गावा घेवा, बोला गणपती बाप्पा मोरया.